हेलो गाइस, आज हम अपना ब्लॉग मॉर्निंग 11 AM ला सुरू करायचो. आज काय झाले आज पण थोडा प्रॉब्लेम आला. तर आज आम्हाला राईडला जायचं होतं त्रिपुरीच्या तिथल्या हायवेवर. पण मी उठलोच 12 वाजता. पण मी विचार तर केला होता जायचा, पण थोडं अजून अर्जंट काम आलं मला, म्हणून मी आज निघालो 1 वाजता. आणि आपण बघू शकता की आम्ही आपली राईड छत्रपती सोबत केलेली आहे. छत्रपती चौक ते आज आम्ही जाणार काळेश्वर मंदिर आणि तिथलं आम्ही टेम्पल आणि तिथलं देवाचं पूजे वगैरे दाखवू तुम्हाला. आणि आपण आज तुम्हाला हे पण सांगतो की कुठून आम्ही रत्नागिरी गेल्या तिथून काळेश्वर मंदिर, काळेश्वर मंदिर जायला रस्ता आणि शॉर्टकट जे बॉईस लोकांसाठी सेफ आहे, म्हणजे ट्रॅफिक वगैरे कधी नसतात. आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याकडे तिथून आम्ही आंबेडकर नगर रेल्वे पट्टीच्या खालून 0 रोड जात होत्या. त्यात रस्त्याने तिकडला रस्ता पण खूप मोठा झालेला आहे, म्हणजे पार्किंग वगैरे करायचं, स्टंट वगैरे काही पण तुम्ही करायला म्हणजे जर विचार केला तुम्हाला चांगला आहे तिकडला 0 रोड. ते तिकडं हिंदी चादर जे मोदी ग्राउंडवर झालं होतं बघा, हिंदी चादरचा कार्यक्रम झाला बघा, नव्या गुरुचा शहीद समारोह. त्या ग्राउंडच्या तिथे आपण खूप मोठा रोड झालेला आहे, कार्यक्रम झालेला होता. त्या खूप मोठा कार्यक्रम होता. तिथं रस्ते पण खूप मोठमोठाले झालेले आहेत. काळेश्वरच्या जे बाजूला ते नवीन ब्रिज बनत आहे बघा, त्या ब्रिजवरती पण जा तुम्ही फोटोशूट वगैरे बाईकचे व्हिडिओ बनवायला खूप तुम्हाला म्हणजे चांगलं स्पॉटमधून बी तुम्ही बघू शकता. आणि तिकडे जास्त अजून कोणी शूट वगैरे बी करत नाही ना, तर तुम्ही जाऊ शकता तिकडे. मी आज आमच्या सिनेमॅटिक वगैरे मित्राला घेऊन गेलो, जरा सिनेमॅटिक वगैरे काढले, थोडे सिनेमॅटिक शॉट पण घेतले बाईकचे वगैरे, गाडीचे स्वतः माझे पण घेतले, त्याचे काढले. तर मला एक सांगा गाईस की कालचा जे व्हिडिओ आपण अपलोड केला होता नाही जर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. मी पण अपलोड करू का तसा व्हिडिओ, तुम्ही बघा आणि मला नक्की सांगा. ज्याला कोणी बघितलं नाही आणि फॉलो सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला. इंस्टावर माझ्या रायडिंगचा 360 ब्लॉग्स पण मी टाकतो, त्याच्यावर मला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पण माहीत होत राहते की मी काय काय डेली अपलोड करतो, शॉर्ट्स वगैरे लॉंग व्हिडिओ. मी आता टार्गेट धरलेला आहे की 3 महिने तरी मी कम्प्लीट लॉंग व्हिडिओ 10 मिनिट्सचे अपलोड करण्याची, म्हणून तुम्हाला सांगतो की बघा तुम्ही. आणि रस्त्यानं आपल्याला त्या शॉर्टकटचं तुम्हाला माहीत आहे, कोणाला आपल्या जे प्रॉपर नात्यांचे आहे त्यांना तर माहीतच आहे की काळेश्वरला जायचा शॉर्टकट रस्ता पण निघाला, म्हणजे आमच्या इकडल्या एरियाकडल्या ना, छत्रपती रोड, छत्रपती चौका साईडच्या लोकांचा निमट रोडला जायचा, कॅनल रोड. आम्ही जास्त प्रेफरन्स तिकडूनच जायचा होता, कारण आम्हाला माहीत आहे ना की शॉर्टकटनं कसं जायचं आणि ट्रॅफिक कसं. ते जर आम्ही राजकॉर्नरवरून जर स्ट्रेट रोडवरून पण जातो म्हटलं तर तिला ट्रॅफिक वगैरे खूप लागते आणि खूप टाईम पण जाते ना. जर फास्ट जायचं असेल तर कोणाला विष्णुपुरी वगैरे साईडला, तर इकडून आम्ही शॉर्टकटनं खूप लवकर. जर कोणाला जायचं वगैरे आपली काही इम्पॉर्टंट काम असतं, तिकडे हॉस्पिटल आहे, कॉलेजेस आहे, तर तुम्ही खूप लवकर आणि लवकर जाऊ शकता तिकडं.
आणि आपण आज खूप काही बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघलं पण असं की आपण रस्त्यावर काय काय चालू होतं, काय काय नाही. आणि आधी चित्रपट चौकातून जातो त्या बघा मोर चौकात, मोर चौकामध्ये मॉर्निंगलाच एक ॲक्सिडेंट झाला. तिथं कार पलटी झाली आणि तिथं गेल्या बघलाय की रस्ता वगैरे काय तसं तेवढं काही राहिलं नव्हतं तिथं. मात्र ते टर्निंग पॉईंटला मला एक माझ्या भावाला काय सांगायचं आहे, तुम्ही त्या टर्निंग पॉईंटला थोडं लक्ष द्या आणि सावधपणाने ड्राईव्ह करत जा. कारण ते रस्ता खूप असा घाणच म्हणू शकतो आपण, कारण तिथं खूप ॲक्सिडेंट होता. ते म्हणजे कसं आहे, डायरेक्ट पुढचं माणूस होती आणि इकडून कोणाला कळत नाही, कंट्रोल राहत नाही, कोणी फास्ट घ्यायचं बघते. भाई मला हे काय मला काय सांगायचं कारण आहे की तुम्ही फास्ट जाऊन काय करणार आहात? म्हणजे काय इमर्जन्सी आहे, ठीक आहे, इमर्जन्सीमध्ये फास्ट जाता, पण तुम्ही विनाकारण फास्ट जाता, एवढे महागामध्ये तुमची गाडी चालते, एवढी चांगली तुमची गाडी चालते. तुम्हाला दाखवायची ना तुम्ही हळू चला, मग चार लोक बी बघतात. तुम्ही कोणत्या गडबडीत राहतात की नाही, असं पटकन काढायचं बघता त्याच्यामध्ये अपघात होते. तुम्हाला तुमच्या घरच्यांनाही फेस करावं लागते की तुम्हाला काही झालं काय नाही. म्हणून मला म्हणणं आहे की तुम्ही जरा सावधान घ्या. त्या रस्त्यावर खूप ॲक्सिडेंट वगैरे होतात, तिथून तुम्ही जाता हे कधी ते लक्षात घ्या की हळूहळू जायचा जितका प्रयत्न होईल तितकं तुम्ही स्लो ड्राईव्ह करा. फास्ट करून काही तुम्हाला माहीत आहे, फास्ट केल्यावर गाडी स्पीड ओव्हर स्पीड केल्यावर काय होते काय नाही. आज नंतर आपण स्लो आपण ड्राईव्ह करत तुम्हाला व्ह्यू दाखवतो आपण चाळीस रोडला गेले आणि चाळीस रोडला तिथं कन्स्ट्रक्शन होत आहे. आजूबाजूला बघितलं आम्ही ते वॉटरमध्ये जातो, पाण्यामध्ये जायचं ते ठिकाण आहे स्टार्टिंगला ते तिथं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. आणि एक गोष्ट मला खूप चांगली वाटली, ते डायरेक्टमध्ये चप्पल वगैरे घालून जातो तर त्यांना अलीकडेच बॅरिकेड लावली की तिथंच चप्पल वगैरे काढून जा. आणि मध्ये एक काय मंदिराच्या बॅक साईडला जे कपल्स वगैरे बसत होते तिथं हे कावळलं आहे, मोटिवेशन थॉट लिहिला होता की आमच्यासारख्या सिंगल लोकांपैकी लिहिलेला. तिथं झोडपं बसणं पाबंदी आहे म्हणून आपल्याला वगैरे बसून ते वाचलं ते माझ्या 5-4-5 प्रतिशत भाई म्हणत होते की भाई आपल्या संख्यात लोकायला साठी चांगल्या बोलले की भाई इथं बसतात ते ना ते सिंगल लोक बघून देतात म्हणलं चांगला आहे भाई, म्हणजे आपल्यासाठी चांगलं येत नाही आपल्याला त्रास होत नाही कपसला बघून की आपल्याला हां ते ना म्हणला मला भाई त्याला मला त्यांना मला विचारत होता नाही त्याला माझं यूट्यूबचं थोडं बघत आहे. त्यांना म्हटलं ओके काय प्रॉब्लेम आहे. भाईचं लग्न पण पुढच्या महिन्यामध्ये 13 फेब्रुवारी चांगली गोष्ट आहे. 13 फेब्रुवारी करायचं म्हटला 2 वर्ष झालं तारीख काही बंद काढली काही बहिणी त्याला रोडला निघाल्या, रोडवरून निघता आधी एक अजून एक फुटेज मंदिराची राहिली होती ते फुटेज घेतले आणि तिथं
माझी आहे दैवत आहे दैवत चांगलं नाव घेशील मला आवडतं रोहित या सरक 3-4 काढला 4 मग मी काय